सिंधुदुर्गामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन होते। शेतकऱ्यांना आंबा पीक, काजू बागायतदारांना विमा रक्कम जी आहे ती दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी सिंधुदुर्गामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन होताना पाहायला मिळतं। या आंदोलनामध्ये वैभव नाईक असतील, सतीश सावंत असतील, संदेश बारकर असतील, हे सगळे प्रमुख जे पदाधिकारी ते मात्र सहभागी होताना पाहायला मिळतं। काय सांगाल, नेमकी तुमची मागणी काय आहे? जिल्ह्यातील आंबा आणि काजू 44,000 शेतकरी आहेत। 14 कोटी रुपये त्यांनी विम्याचा हप्ता भरलेला आहे। साधारण 150 कोटी रुपये त्यांना ह्या तिघरप्रमाणे हवामान आधारित पैसे मिळण्याची गरज आहे। अद्यापही त्याचा डाटा घोषित झालेला नाही आहे। अद्यापही नवीन वर्षाचे विम्याचे पैसे भरण्याची वेळ आलेली आहे आणि हे पैसे न मिळाल्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी, कृषी मंत्र्यांचे कान उघडण्यासाठी आणि विमा कंपनी ह्या जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी आज ढोल बजाव आंदोलन महाविकास आघाडीच्या योजनेने करण्यात आलं आहे। दिवाळीपूर्वी जर पैसे जमा झाले नाही तर दिवाळीनंतर शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। दिवाळीपूर्वी सरकार सांगते की दिवाळी सगळी म्हणजे आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार यांची दिवाळी गोड होईल। खरं तर शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा कंबरडा मोडलेला आहे, परंतु आमचे हक्काचे पैसे आहेत जे आम्ही 14 कोटी रुपये गेल्या वर्षभरापूर्वी भरलेले आहेत आणि परंतु विमा कंपनीच्या अरेरावीमुळे आणि विमा कंपनीला कोणतं तरी राजकीय पुढाऱ्यांचा अभय असल्यामुळे हे पैसे देण्यास टाळाटाळ होते। 15 दिवसापूर्वी आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी लेखी दिले की विमा कंपनीला आम्ही बॅकलिस्टमध्ये टाकणार, परंतु काल इथल्या पालकमंत्र्यांनी मुंबईमध्ये कृषी मंत्र्यांवर बैठक घेऊन ह्या ब्लॅकलिस्टला कंपनीला पुन्हा लिस्टिंग केलेलं आहे आणि त्यामुळे सातत्याने आम्हाला शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत आणि त्यामुळे कृषी विभागाचं, कृषी मंत्र्यांचं आणि सरकारचं जाग आणण्यासाठी आज आमचं हे ढोल बजाव आंदोलन आहे। सरकारला जाग आणण्यासाठी आज हे ढोल बजाव आंदोलन जे आहे ते मात्र महाविकास आघाडी करताना पाहायला मिळते। त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विम्याची रक्कम मिळावी अशी मागणी जी आहे ती मात्र या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होताना पाहायला मिळते। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।